वळसंकर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर शिरीष व डॉक्टर सोनाली असे दोन गट पडले होते. डॉक्टर शिरीष वळसंकर यांच्यावर कायम दुसऱ्या गटाचा वॉच असायचा. सून डॉक्टर सोनाली वळसंकर आणि त्यांच्या गटाचा कैलासवासी डॉक्टर शिरीष यांच्यावर रात्रंदिवस 24 तास वॉच असायचा. जानेवारी महिन्यात हॉस्पिटलची सर्व सूत्र कैलासवासी डॉक्टर शिरीष यांनी हाती घेतली होती. त्यानंतर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांमध्ये दोन गट पडले होते. एक गट कैलासवासी डॉक्टर शिरीष यांचा आणि त्यांचा जुन्या सहकाऱ्यांचा, तर दुसरा गट सून डॉक्टर सोनाली आणि सध्या अटकेत असलेल्या हॉस्पिटलच्या प्रशासकीय अधिकारी मनीषा माने मुसळे आणि इतर कर्मचाऱ्यांचा होता. अशी धक्कादायक माहिती हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्या चर्चेतून पुढे आली आहे. दरम्यान हॉस्पिटलमध्ये कशा पद्धतीनं आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत आहेत याकडे कैलासवासी डॉक्टर शिरीष यांचा गट लक्ष देत होता. तर डॉक्टर सोनाली यांचा गट कैलासवासी डॉक्टर शिरीष दिवसभर काय करतायत, कोणाला भेटतायत यासाठी त्यांच्यावर 24 तास वॉच ठेवत होता. दरम्यान कैलासवासी डॉक्टर शिरीष यांनी पुन्हा एकदा हॉस्पिटलची सूत्र ताब्यात घेतल्यानं सून डॉक्टर सोनाली यांच्या गटामध्ये अस्वस्थता पसरली होती. कैलासवासी डॉक्टर शिरीष आणि त्यांच्या जुन्या सहकाऱ्यांचा गट हा हॉस्पिटलमध्ये होणाऱ्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून होता. रुग्णांना चांगल्या पद्धतीच्या सुविधा पुरवल्या जात आहेत की नाहीत, त्यांना चांगली वागणूक मिळते आहे की नाही, त्यांची आर्थिक लूट तर होत नाही ना, याकडे त्यांचं लक्ष होतं. दरम्यान या सर्व प्रकारामुळे कैलासवासी डॉक्टर शिरीष हे तणावात होते. 15 दिवसांपूर्वी त्यांनी एका खासगी सिक्युरिटी कंपनीशी संपर्क साधत आपल्याला तरुण बॉडीगार्ड पाहिजे असल्याबाबतचं त्यांनी कळवलं होतं. हॉस्पिटलमधील ऑक्सिजन प्लांट बाबतही कैलासवासी डॉक्टर शिरीष हे खूपच चिंताग्रस्त होते. हॉस्पिटलमध्ये काही अनुचित प्रकार घडला आणि रुग्णांच्या जीविताला हानी झाली तर काय होईल अशी चिंता त्यांना सतत सतावत असल्यानं कैलासवासी डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येमागं हे कारण मोठं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान डॉक्टर शिरीष यांनी उभारलेल्या SP इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स या हॉस्पिटलमधील जुन्या नव्या कर्मचाऱ्यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दुपारी 2 वाजल्यापासून सायंकाळी उशिरापर्यंत अनेकांची चौकशी सुरू होती. त्यासाठी पोलिसांची एक टीम हॉस्पिटलमध्ये ठाण मांडून होती. दरम्यान डॉक्टर वळसंकर यांचा मृत्यू ज्या दिवशी झाला त्या दिवशी हॉस्पिटलमधील अनेक कर्मचारी धाय मोकलून रडत होते. तेवढ्यात वळसंकर कुटुंबातील एक व्यक्ती त्या ठिकाणी आली. हे सर्व इथं चालणार नाही, बाहेर जा अशा शब्दात बोलत कर्मचाऱ्यांना त्यांनी बाहेर काढलं. त्यामुळे त्या व्यक्तीची कैलासवासी डॉक्टर शिरीष यांच्याप्रती भावना कशा पद्धतीची होती याची चर्चाही हॉस्पिटलमध्ये रंगली आहे. तशातच त्या व्यक्तीचा नातेवाईकही ही घटना घडल्यानंतर खूपच अर्वाच्य पद्धतीनं बोलत असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे. आता तो गेला, कोण काय करणार अशी भाषा वापरत त्यांनी एक प्रकारे आपणच आता इथले सर्वेसर्व असल्याचं त्यांनी कर्मचाऱ्यांना सूचित केलं होतं.